महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफी केली, मात्र शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचली का, हा प्रश्न आहे. कारण घोषणा होऊन अनेक दिवस उलटले, अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो बोजा कमी झालेला नाही आणि कर्ज माफी झालेला नाही. काय या प्रक्रिया सुरू आहेत आणि काय नवीन सर्क्युलेशन येत आहेत, यावर बोलण्यासाठी शेतकरी नेते माझ्यासोबत आहेत. काय सांगितलं जातंय? शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असं सांगितलं जातंय, झालंय कर्ज माफ? सभागृहामध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणा किंवा बँकेपर्यंत जी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली असा काही ठोस पुरावा म्हणून आजपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत काही आलेला नाही. सरकार एकीकडे सांगते की आम्ही 3-3 वेळा एवढ्या हजारो कोटी रुपयांची कर्जमाफी केली, परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यावर दरवर्षी कर्ज वाढत आहे. एकीकडे कर्जमाफीची घोषणा करायची, दुसरीकडे शेतकऱ्यांना विविध कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या शेतीमालाचे भाव पाडायचं आणि कर्जबाजारी होणारी व्यवस्था निर्माण करायची, असं सरकारचं दुहेरी खेळ सध्या चालू आहे. आता आपण अधिवेशनामध्ये बघितलो, एवढा मोठा ज्वलंत कर्जमाफीचा विषय आहे. लाखो शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्यावर गदारोळ होताना, सभागृह बंद होताना दिसत नाही. परंतु कुठंतरी खरातसारखे भोंदूबाबाचा विषय असेल, जो सामाजिक प्रश्न आहे, तो सुद्धा महत्त्वाचाच प्रश्न आहे. परंतु लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आतापर्यंत कुठल्याही युद्धामध्ये एवढे लोक मेले नाहीत, एवढी लोक या देशाच्या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करून मेले. याबद्दल कुठल्या सभागृहामध्ये संवेदनशीलपणानं चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. काय वाटतंय तुम्हाला की सभागृहामध्ये चर्चेपासून दूर करण्यासाठी इतर विषय आणले असं म्हणायचे तुम्हाला? 100% तसंच आहे. कारण विरोधी पक्ष ज्यावेळेस सत्तेत होता त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यासाठी काही ठोस पुरावा असं शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असेल, बाजारपेठेचं स्वातंत्र्य असेल, त्याच्या माध्यमातून 2 पैसे शेतकऱ्याच्या खिशात त्याचा उत्पादन खर्च जाऊन शिल्लक राहतील, असं कुठलाही प्रयत्न यांनी केलेला नाही. शेतकऱ्यांना लुटण्याचीच व्यवस्था विरोधी पक्षात असताना काँग्रेसनं केली. आता भाजप सत्तेत आल्यानंतर भाजपनं सुद्धा तीच व्यवस्था कायम ठेवून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम चालू ठेवलेलं आहे. आताची जी कर्जमाफी झाली, यात काय बदल झालाय का? शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जमाफी पोहोचली का? मग किती दिवस झाले आणि यात शेतकऱ्यांना फायदा होतोय काय कर्जमाफीचा? आता यांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण यांनी सांगितले की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 90% DCC बँकेचे कर्जदार आहेत आणि ते सगळेच्या सगळे चालू बाकी आहेत. मग कुठल्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे? यांना जर खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची होती तर मार्चपर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचा यांनी त्याच्यामध्ये समावेश करायला पाहिजे होता. फक्त तोंडाला पाणी पुसायचं, घोषणा करायची मोठी मोठी, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला काही पदरात टाकायचं नाही. गेल्या वेळेसच्या कर्जमाफीमध्ये प्रोत्साहन अनुदान त्यांनी 50,000 रुपये देतो म्हणून शेतकऱ्यांना जाहीर केलेलं होतं. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ते 50,000 आले, आजही हजारो शेतकरी त्या 50,000पासून वंचित आहेत. म्हणजे हे सरकार फक्त आणि फक्त घोषणाबाजी करण्याचं काम करलं. आता आता नवीन अटी देखील आल्यात. आता अटी काय स्पष्टपणे समोर आल्यात का? कुणी मांडतंय काय अटी काय आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीबद्दल? तसं काही त्यांनी कागदोपत्री जी आर आतापर्यंत काही काढलेला नाही. परंतु त्यांचे जे जबाबदार मंत्री लोक आहेत ते कुठल्या भाषणात असं सांगत आहेत की बंगलेवाल्याला, गाडीवाल्याला आम्ही कर्जमाफीचा लाभ देणार नाही. अहो, 2 भाऊ आहेत. एका भावानं जर दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्याचं करिअर घडवलं असेल आणि एक भाऊ जर शेतीवर अवलंबून असेल, त्या भावानं गाडी बंगला केला, एकत्र कुटुंब पद्धती आहे, शेतात राबणाऱ्याचं भांडवल ह्या सरकारनं चोरले. तुम्हाला याच्यामध्ये थोडं सविस्तर सांगू इच्छितो. OECD म्हणून एक संस्था आहे जागतिक स्तरावरची. त्या संस्थेनं आपल्या देशातल्या कृषी व्यापारातून शेतकऱ्यांना किती तोटा झाला ह्याचा सर्वे केला आहे. आत्तापर्यंत 111 लाख कोटी रुपये जागतिक बाजारामध्ये चांगले चढे भाव असताना सरकारनं निर्यात बंदी लावल्यामुळं शेतकऱ्यांना 110 लाख कोटी रुपये कमी मिळाले. आणि आपल्या देशातल्या एकूण शेतकऱ्यांचं पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश ते तामिळनाडू, कन्याकुमारी, ह्या सगळ्या जम्मू काश्मीरच्या सगळ्या एकूण शेतकऱ्याचं कर्ज फक्त 18 लाख कोटी आहे. आणि ह्यांनी आपले लुटलेले आहेत किती तर 110 लाख कोटी. याच्यावर चर्चा झाली पाहिजे का? याच्यावर चर्चा झाली पाहिजे होती. याच्यावर चर्चा झाली पाहिजे. OECDच्या रिपोर्टवर विरोधी पक्षानं चर्चा करायला पाहिजे होती की बाबा तुम्ही
म्हणजे आता कसं आहे, ज्या वेळेस काँग्रेस सत्तेत होती त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांची लूट झालेली आहे. त्याच्यामुळं त्यांनी नैतिकपणानं शेतकऱ्याचा प्रश्न सभागृहामध्ये आज मांडू शकत नाही किंवा त्यांची मानसिकता सुद्धा नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तिथं भांडायची. आज जे नरेंद्र मोदींचं सरकार शेतकऱ्यांना अत्यावश्यक वस्तू कायदा असेल, सिलिंग कायदा असेल, परराष्ट्र व्यापार कायदा असेल, बाजार स्थिरीकरण मूल्याचं ते असेल, ह्या सगळ्याच्या माध्यमातून जे लुटतंय, हे सगळे कायदे काँग्रेसने केलेले आहेत. भाजपनं काहीतरी कुठला वेगळा कायदा केलाय आणि शेतकऱ्याला लुटलंय अशातला भाग नाही. काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोन्हीचं धोरण हे शेतकऱ्याला लुटायचं धोरण आहे. ते शेतकऱ्याचं मरण आज या ठिकाणी ठरलेलं आहे. मला सांगा, कर्जमाफी जर घोषणा होत असेल तर शेतकऱ्यांपर्यंत तो लाभ किती टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला असं वाटतं? आणि मिळेल का? आणि आता आपल्या जिल्ह्यातलंच बघा की 90% DCCचे सगळे चालू बाकी खातेदार आहेत. ह्यांनी त्याच्यामधून वगळलेलं आहे की थकबाकीवाल्या शेतकऱ्यांनाच फक्त त्यांनी कर्ज. तुम्हाला आपल्या जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो. पानचिंचोली विविध सहकारी सोसायटीचे जे शेतकरी कर्जदार आहेत, 1200 पेक्षा अधिक शेतकरी तिथं कर्जदार आहेत. त्याच्यातले फक्त 8च शेतकरी ह्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये ह्यांच्या अटी निकषामध्ये पात्र ठरले. 1200 पैकी फक्त 8 जणांनाच लाभ मिळणार. म्हणजे हे अशा प्रकारची ह्यांची ही कर्जमाफीची योजना आहे. म्हणजे किती टक्के शेतकरी ह्याच्यामध्ये समावेश होऊ शकतील ही तुम्ही या गणित. विषयावर सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्रात आवाज उठवला पाहिजे होता. तो समोर गेलाय का आणि शासनापर्यंत ह्या सगळ्या बाजू गेलेल्या आहेत का? आता अशी परिस्थिती झाली आहे. मागं बच्चूभाऊ कडू, आमचे नेते वामनरावजी चटप, रविकांत तुपकर, म्हणजे ज्या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन नागपूरला मोठं कर्जमाफीसाठीचं आंदोलन उभा केलं होतं. सरकारनं त्यांना चर्चेसाठी बोलवलं. त्यांच्या म्हणण्यानुसार सरसकट कर्जमाफी करायला त्यांनी त्यावेळेस म्हणजे संमती दिली होती. पण सरकारनं म्हणलं की फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्याचीच. अशा प्रकारचे अटी शर्ती घालून ह्यांनी शेतकरी त्याच्यामध्ये कमीत कमी बसतील ह्याच्यासाठी प्रयत्न सरकार करत आहे. हे नेते देखील कुठं बोलताना दिसत नाहीत सोशल मीडियावर किंवा या गोष्टीच्या कुठेही चर्चा नाहीत. एकच चर्चा महाराष्ट्रात काही दिवसापासून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय ना. हो, पण ते शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्यानं सभागृहामध्ये सुद्धा मांडणारे लोक अत्यंत कमी आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांना आमचे शेतकरी सुद्धा निवडून देत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. जी खरंच शेतकऱ्यासाठी तळमळीनं काम करणारे लोक आहेत त्यांना निवडणुकीत सुद्धा आमचे शेतकरी सहकार्य करत नाहीत. परंतु घेतला वसा टाकायचं नाही या म्हणीप्रमाणे आमचे नेते सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनं करत असतात. पण सरकार त्या आंदोलनाला दखल देणं गेले. आता मोठमोठे आंदोलनं झाले, अनेक मोठे उपोषणं झाले, पण सरकार असंवेदनशीलपणानं त्या आंदोलनाकडे डोळेझाक करते. आता गेल्या वर्षी जगजितसिंग डल्लेवाल म्हणून पंजाबचे शेतकरी नेते आहेत, त्यांनी 13 महिने एका ठिकाणी आंदोलन केलं. जवळपास 60-70 दिवस आमरण उपोषण केलं. तरी सुद्धा सरकार त्यांच्याकडे चर्चेला गेलं नाही. एक समिती गठीत करून त्या नेत्यांपर्यंत फक्त समिती पाठवली त्यांनी आणि त्यांना खनुरी बॉर्डर ह्या ठिकाणी डांबून, अक्षरशः डांबून ठेवलं. म्हणजे आंदोलन करायला सुद्धा हे सरकार आज संमती देणं गेलं. एवढं यांची हुकुमशाही चालू आहे. मग आता शेतकरी नेते करून करून काय करू शकणार आहेत? आमचा रस्त्यावरचा आवाज तिथपर्यंत पोहोचतच नाही. शेवटचा प्रश्न, मग कर्जमाफी जी झाल्याची घोषणा झाली, ही घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल असं वाटतं तुम्हाला? आता हे प्रत्यक्षात लाभ होणारे शेतकरी अत्यंत कमी आहेत. त्याच्यामुळं पदरात काहीच पडणार नाही हे. आणि सरकारला जर खरंच शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती आहे असं यांना जर दाखवायचं असेल तर यांनी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यावर चर्चा जर झाली नाही तर सरसकटचा प्रश्नच येणार नाही. आता तर नाही, सरकारला निवडून दिलंय ना लोकांनी. सरकार चर्चाच होत नाही ना त्या गोष्टीवर. चर्चा झाल्या, चालू आहेत आता आंदोलनं मोठ्या प्रमाणात. आता लोक सगळे रस्त्यावर उतरायच्या तयारीत आहेत. पण सरकारनं आंदोलनाची वेळ येऊ दे नाही. सरकारनं स्वतः आपण शेतकऱ्यांसाठी काम करणारे माणसं आहोत हे सिद्ध करायसाठी सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याची करावी हीच आमची मागणी असणार. काही दिवस या सगळ्यावर चर्चा होईल असं वाटत होतं, मात्र कुठल्याही चर्चा झाल्या नाहीत. शेतकरी नाराज आहेत. पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात शेतकरी नेते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कर्जमाफी झाली, कर्जमाफीचा लाभ कुणाला मिळणार हे अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळं हा थेट लाभ कशा पद्धतीने मिळतो आणि अटी त्रुटी जाचक नियम न येता किती जणांना कर्जमाफी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.